आजमी साहब, आप आज जितेंद्र रावत जी आपसे मुलाकात की है, पहले आपने प्रफुल्ल पटेल से मुलाकात की है, काय मत आहे की प्रफुल्ल पटेल आणि त्याच्यानंतर जितेंद्र रावत यांची भेट घेतली? अरे भाई, मैं तो पवार यांच्या गटात तुम्ही जायचं सर, मैं तो देवेंद्र फडणवीस साहब से मिलता हूँ, एकनाथ शिंदे साहब से मिलता हूँ, जितेंद्र रावत साहब से मिलता हूँ, प्रफुल्ल पटेल से मिलता हूँ। मैं एमएलए हूँ और सत्ता पक्ष या जो लोग भी दोस्त वहाँ पे हैं, इनके पास काम के लिए जाना पड़ता है। अब मेरा मतलब, मैं किसी और पार्टी में, समाजवादी पार्टी को छोड़ के जा रहा हूँ। मैं इसके पहले बोल चुका हूँ, मैं समाजवादी पार्टी में हूँ और मैं किसी और पार्टी में नहीं जा रहा हूँ। तुम्ही नाराज आहात असं मोठी चर्चा आहे। नहीं, नाराजी कुठे ना कुठे तुम्हाला नाराजगी मुझे है, इस बात की नाराजगी है कि समाजवादी पार्टी श्री अखिलेश जी ने जो अलायंस किया, इंडिया एक जो अलायंस बना, इंडिया अलायंस, इसमें समाजवादी पार्टी को अखिलेश जी ने बोला था 2 सीटें पार्लियामेंट की मिलेगी, एक भी नहीं मिली और वो और कुछ बात भी नहीं हुई, और पूरे 48 में एक भी माइनॉरिटी का आदमी इलेक्शन नहीं लड़ रहा है। इस बात की नाराजगी है, लेकिन नाराजगी का मतलब ये नहीं कि मैं कोई पार्टी छोड़ के जा रहा हूँ। नहीं, लेकिन आप हाँ, नहीं, हमें जगह एक भी नहीं मिली ना, हमें एक भी जगह नहीं मिली है। अब तुम्ही तुमचा वेगळा उमेदवार उभा करणार आहे का? नहीं, ऐसा मैं कैसे खड़ा, मेरे पास कौन सा, तो अखिलेश साहब जो है उन्होंने अलायंस किया हुआ इंडिया अलायंस से, मैं कैसे खड़ा कर सकता हूँ? चर्चा अशी आहे की प्रफुल्ल पटेल सोबत तुमची चर्चा निष्फळ ठरली म्हणून आता जितेंद्र रावत सोबत तुमची चर्चा झाली नाही। नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल गलत बात है। मैं आपको कसम खा लूँ मैं आपको, प्रफुल्ल पटेल साहब से मेरी इस तरह की कोई बात नहीं हुई है कि उम्मीदवार खड़ा करो या तुम मेरी पार्टी में आ जाओ या मैं उनकी पार्टी में आना चाहता हूँ। बिल्कुल गलत बात है, सब कोई बात नहीं हुई। आवार साहब की तरफ से आपको कोई आज प्रस्ताव था? नो, नहीं, कुछ नहीं। आवार साहब इधर आए, भिवंडी लोकसभेच्या जागेवरून काही चर्चा झाली? तुमचा आमदार देखील त्या ठिकाणी नहीं, कुछ ना। मेरा आमदार जहाँ पे इंडिया अलायंस के में हम लोग हैं, वो जहाँ आमदार होंगे वहाँ जाते होंगे, लेकिन मेरी तबीयत ठीक नहीं, मेरे पैर का ऑपरेशन हुआ था, इसलिए मैं किसी मीटिंग में नहीं जा रहा हूँ। वाद जो होता तो मिटला का? तुम्ही भेटला असं 2 दिवसांपूर्वी असं कळतंय? किससे? रईस शेख से? हाँ, नहीं, रईस शेख की तो कुछ संगठन की प्रॉब्लम थी, रईस की, रईस पार्टी में ही है, संगठन की प्रॉब्लम थी, वो हल हो गई, खत्म। रईस ने जो इस्तीफा दिया था वापस लिया, खुद से वापस लिया, और रईस काम कर रहे हैं। सर, महाविकास आघाड़ी में है, लेकिन आप प्रचार में कहीं दिख नहीं रहे हैं। मैं बोला ना आपको, मैं नहीं जा रहा हूँ, मेरे पैर का ऑपरेशन हुआ है, मैं पहले दिन निकला हूँ और पैर सूज जाता, चलता हूँ तो मेरा पैर स्वेलिंग हो जाती है, इसलिए मैं नहीं जा रहा हूँ। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ शकला असता, परंतु अरे दिया ना, अखिलेश जी रोज चिल्ला रहे, रोज बोल रहे हैं ना अखिलेश साहब के, हम लोग सब जो है महाविकास आघाड़ी यहाँ है, इंडिया अलायंस है, इसमें पार्ट है उसके, अखिलेश जी तो बोल रहे हैं रोज। सर, मुस्लिम मानव तुम्हारा एक महीने पहले, एक महिन्याआधी माझी आणि अबू हाशिम आझमींची बोलणी झाली होती। ते अतिशय संतापलेले होते की मेरी क्यों बदनामी कर रहे हैं। तेव्हा मी स्वतः ट्विट केलेलं की अबू हाशिम आझमी साहेबांशी माझं स्वतःचं बोलणं झालं आणि ते कुठेही गेलेलं नाही। त्यांचं आणि पवार साहेबांचं बोलणं झालं। पवार साहेबांनी मला स्वतःला सांगितलं की ते कुठेही जाणार नाहीत, जितेंद्र त्यांना एकदा भेटून ये, आणि म्हणून मी त्यांना भेटायला आलो। ते कुठे जाणार आहेत, कुणाला सपोर्ट करणार आहेत किंवा उमेदवार देणार आहेत म्हणून मी भेटायला नाही आलो। मला पवार साहेबांना जेव्हा मी पवार साहेबांबरोबर अलिबागला गेलो तेव्हा इथे जेव्हा बोट लागली तेव्हा त्यांना सहज आबूबाईची आठवण आली की इथे आबूबाई राहतो वगैरे, जुन्या आठवणी काढल्या आणि म्हणाले आबूबाईला भेटून ये जरा तू, त्यांचं माझं बोलणं झालंय म्हणून मी भेटायला आलोय। काहीही विशेष कारण नाही, कारण काही 100% माझ्यासारख्याला कल्पना आहे की आबूबाई कुठे जाऊच शकत नाही। भिवंडीच्या जागेवरून काही चर्चा झाली का? भिवंडीच्यावरून चर्चा काय करायची, चर्चा काय करणार? त्यांनी प्रचार केला तर बाळामामांचं आणखी चांगल्या पद्धतीने ते येणारच ना माझ्याबरोबर एकदा ग्राउंड मारायला। आवार साहेब, याआधी प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती, त्याच्यानंतर मात्र हा सगळं समीकरण असं आहे की मोठा माणूस आहे, धंद्यात मोठा आहे, नाव मोठं आहे, मुसलमान समाजामध्ये नाव मोठं आहे। सगळ्यांचीच इच्छा असेल की आबूबाई आम्हाला भेटले पाहिजे, आबूबाई आम्हाला भेटले पाहिजेत। माझ्यासारखा छोटा माणूस आबूबाईला भेटायला येतो। छोटे माणूस त्या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये तुमच्या 2 मित्रांवर कारवाई संदर्भामध्ये ट्विट होतं किरीट सोमय्या यांचं, या ट्विटबद्दल काय सांगाल तुम्ही आणि तुमच्यावर आतापर्यंत काय तुम्हाला? नहीं, कुछ नहीं, जो सब ट्वीट सब गलत है, उसमें जितनी चीज़ें लिखी सब रॉन्ग है, ऐसा कुछ नहीं है। वो प्रॉपर्टी मेरी है भी नहीं है, और जितना लिखा है ना वो सारी किरीट सोमय्या सारी प्रॉपर्टी ले लो, मैं अलाउ करता हूँ उसको। आप बने हुए महाविकास आघाड़ी के साथ आप ह्यूमर चल रहा है, उसका खंडन कैसे करेंगे? हाँ, अरे खंडन क्या, वो सामने आ गया, खंडन क्या करेंगे? कितने बार आदमी बोलेगा यार,
मैं आपके साथ हूँ, मैं आपके साथ हूँ। हो रहा है। हो गया ना, बात हो गई भाई। अरे भाई हो गई बस, बात, वो चलो हो गया, वो हमारे साथ है, इंडिया आघाड़ी के साथ है, बात खत्म। सर एक वेगळे प्रश्न होते. ये तो प्रश्न दे ना पहिले, त्यांना जाऊ द्या. सर दोनों काय प्रश्न विचारायचे आहेत? हॉटेलमध्ये पिझ्झा चांगला होता. चहा अंदर चाय पिला. नेक्स्ट टाइम त्याच्यामध्ये म्हणता येईल की 53 आमदारांच्या भाजपला पाठिंबा देण्याविषयीचे जे पत्र आहे ते पत्र आमच्याकडे आहे आणि धनंजय मुंडे त्याच्यावर म्हणतात की वेळ आली की आम्ही ते पत्र लवकर. अरे लवकर काढा ना, 53 आमदारांचं पत्र लवकर काढा. त्याचं कारण 53 आमदारांचं पत्र जे होतं ते तुम्ही चोरलं होतं पहिल्यांदा, जेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीसांबरोबर जेव्हा तुम्ही हे केलं तेव्हा ते कपाटातनं गर्जे नावाच्या माणसाने तुम्हाला पत्र दिलं. तुम्ही तेव्हापासूनच चोऱ्या माऱ्या करतात. आमचं तर म्हणणं दाखवा पत्र, हिम्मत असेल तर पत्र दाखवाच. 53 आमदारांच्या सह्यांचं पत्र घेऊन ठेवलं होतं शरद पवारांनी की आमदार नसतात, गावाच्या बाहेर असतात, किंवा आपल्याला गटनेता अपॉइंट करत असेल किंवा काही काम करायचं असेल तर या 4-5 कॉपीज आपल्याकडे काढून ठेवा. ही आमची चूक होती, कारण का तिथे बसलेला एक फितूर माणूस होता, गद्दार होता, त्याच्या हातात चाव्या होत्या. त्यांनी ते पत्र घेतलं आणि ते देऊन टाकलं आणि तेच पत्र त्यांनी जाऊन गव्हर्नरला दिलं, या 53 आमदारांचा पाठिंबा. मग का नाही 53 आमदार गेले त्यांच्याबरोबर, कुठे ते हरियाणा वगैरेला पळून गेले होते तिथे? खोटं बोलायचं. आता ज्या पद्धतीने टीका अरे धनंजय मुंडे तर दुपारी आले आणि साहेबांनी विचार कुठे होतात? साहेब गार झोपलो होतो, एवढी झोप लागलेली काही कळलंच नाही. अरे दुपारी 3 वाजता कोण झोपतं का रे? 2019ला साहेबांनी जेव्हा समोर आले तेव्हा एकदम असे कावरे बावरे, झोपलो होतो साहेब, झोपलो होतो. अरे 3 वाजता मला काहीच माहित नाही साहेब काय झालं. अरे तुमच्या गाड्यावरनं सगळ्या बंगल्यांचा हालचाली होत होतं ना, सगळे फोन तुमच्या बंगल्यावरनं फिरत होते. कशाला खोटं बोलायचं महाराष्ट्राशी? आयुष्यभर खोटं बोललात, आधी काकाला फसवलं. तेव्हाही साहेब सांगत होते की तुम्ही माझ्या पक्षात येऊ नका, मला हे आवडत नाही घर फोडलेलं. हे माझ्या समोरची गोष्ट आहे, माझ्या समोरची. आता ते कसं झालं काय झालं मी आतमधल्या गोष्टी नाही सांगत, पण स्वतः साहेबांनी गोपीनाथराव मुंडेंना फोन केलेला की तुमचं घर फुटतंय, सांभाळा. हा या शरद पवारांचं हृदय आहे. हे कोणी घेतलं असेल हे मी वेगळं तुम्हाला सांगायला नको, पण शरद पवारांना घर फोडलेलं आवडतच नाही कधी. धनंजय मुंडेंचं असं म्हणणं आहे की शरद पवारांना जे केलं ते त्यांचे संस्कार म्हणायचे आणि अजित पवारांना केलं तर त्याला गद्दारी. अहो पुलोच्या संस्कारामध्ये भारतीय जनता पार्टी नव्हती, जनसंघ नव्हता, जनता पार्टी होती. SM जोशींच्या नेतृत्वाखाली SM जोशींनीच प्रस्ताव ठेवला होता. इतिहासामध्ये जाऊन बघा, 1977 साली केंद्रामध्ये जनता पार्टीचं सरकार आलं. त्या जनता पार्टीमध्ये अटच होती की तुम्ही रासवा संघाचे राजीनामे द्या आणि मग सरकारमध्ये या. दुहेरी सदस्यत्व आम्ही मान्य करणार नाही. दुहेरी सदस्यत्वावरती एकमत झालं आणि मग जयप्रकाश नारायण यांनी मोरारजी भाईंना यादी दिली आणि मोरारजी भाईंनी मंत्रिमंडळ जाहीर केलं. त्याच्यानंतर झालेल्या हालचालींमध्ये SM जोशींनी शरद पवार साहेबांपुढे प्रस्ताव ठेवला की आपण गव्हर्नमेंट बनवूया. कोण? जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी नाही, जनसंघ नाही. ज्यांनी RSSचं सदस्यत्व सोडलं होतं, आशू अडवाणी, मला सगळं म्हणजे मला मिनिस्टर्स पण आठवतात, उद्धवराव पाटील, त्या सगळ्यांनी दुहेरी सदस्यत्व सोडलेलं होतं आणि त्यांनी एकत्र येऊन सरकार बनवलं. त्याच्यात कुठेही जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीचा संबंध नव्हता. तेव्हा माहीत नसताना कोणी अधिकचं बोलू नये. इतिहास आधी जाणून घ्यावा, पानं वाचावीत. ते जाऊ द्या रे, क्लीन चिट बद्दल मला काय विचारू नका. वॉशिंग मशीन मिळतंय, त्या वॉशिंग मध्ये टाका. चांगली वॉशिंग मशीन मध्ये पावडर पण चांगली मिळते, ती पावडर टाकली
सगळं पांढरं होऊन बाहेर. आसिम भाईसोबत काही चर्चा नाही झाली का? फक्त आसिम भाईंबरोबर गेलो, आतमध्ये पिझ्झा खाल्ला, चहा पेलो. राजकीय चर्चा. राजकीय चर्चा काही गरजच नाही. मला माहिती आहे ते कुठे जाणारच नाही. माझा आधी 1 महिन्यापूर्वीचं ट्विट बघा. त्यांच्या पोराचं आणि माझं दररोज बोलणं होतं. त्याचा पोरगा आणि मी एकत्र प्रचाराला फिरणार आहोत. रणजित पाटील आहेत आपले स्टार प्रचारक आहेत, त्यांच्या कारखान्यावर आता त्यांची बोलवून यशस्वी करण्यात आलेली आहे. अरे हे आता लोकांची घरं पण सील करतील. मरता क्या नाही करता. उगाच का त्यांना हिंदू मुसलमान आठवायला लागले पहिल्या टप्प्यानंतर. जेव्हा सगळ्या संस्था ज्या आहेत त्या संस्थांनी जाहीर करायला सुरुवात केलं की पहिल्या फेजमधलं मतदानामध्ये अडचण दिसते, तेव्हा यांनी चक्री फिरवली आणि मग काहीतरी ते काय इनहेरिटन्स टॅक्सवरती मी कोणाशीही वाद घालायला तयार आहे. हा इनहेरिटन्स टॅक्स हा जनता पार्टीचं सरकार होतं, ज्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी फॉरेन मिनिस्टर होते, मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते, तेव्हा आणलेला टॅक्स आहे. आणि काँग्रेसचे प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी हा टॅक्स रद्द केला. हे कदाचित ते विसरले होते म्हणून ते पटकन इनहेरिटन्स टॅक्सवर बोलून गेले. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की कितीतरी मुस्लिम घरं आहेत. म्हणजे ते मी पंढरपुरात गेलात, सांगलीच्या काही भागात गेलात, तुम्ही उस्मानाबाद धाराशिवच्या काही भागात गेलात, तर तिथे सगळे मुसलमान बायका आजही मंगळसूत्र घालतात. आणि मंगळसूत्राचं महत्व इथल्या सर्वसामान्य स्त्रीला कळतं. त्याच्यावरती तुम्ही राजकारण करता, हे दुर्दैव आहे. तुम्हाला महिलांवरती राजकारण करायचं आहे ना, मग मणिपूरच्या नागड्या झालेल्या महिलांवरती बोला. ज्या महिलांवरती अत्याचार झाला आणि त्या 2 महिने त्या जंतर मंतरवर बसला की आमच्यावरती सेक्शुअल काय म्हणतात त्याला, नाही सेक्शुअल काय हिंदीत लैंगिक शोषण झालं, त्यांच्याबद्दल बोला. हे मंगळसूत्र चिल्लर काहीतरी काढून प्रचार करता. राष्ट्रीय प्रचार आहे ना हा, प्रचार राष्ट्रीय निवडणुकीसाठी आहे ना. 10 वर्षात तुम्ही दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, जनता विचारते बोला. नोकऱ्यांचं काय झालं बोला, महागाईचं काय झालं बोला. पेट्रोल डिझेलच्या किमती जेव्हा क्रूड ऑइल जगात स्वस्त झालं तेव्हा तुम्ही ते महाग का केला, 103 रुपये. आंतरराष्ट्रीय स्तरावरती चायना आपल्या भारतामध्ये हजारो किलोमीटर आतमध्ये घुसली आहे, त्याच्यावरती बोला. तुम्ही त्याच्यावरती काहीच बोलत नाहीये. मणिपूरविषयी बोलत नाहीये. मणिपूरला तर तुम्ही गेलात सुद्धा नाही आणि कसल्या महिलांबद्दल बोलता. महिलांचं मंगळसूत्र वाचवायचं होतं तर मग मणिपूरला जायचं होतं ना. रस्त्यावरती म्हणजे लग्न करून त्यांच्यावर बलात्कार झाले, त्यांना मंगळसूत्र नव्हतं का. ही सगळी ढोंग बंद करा. लोक जे ज्वलंत प्रश्न विचारतायत की 10 वर्षामध्ये तुम्ही जेवढ्या आश्वासनं दिली होती त्याच्यातलं एक तरी पूर्ण केलंय का सांगा. आज पवार साहेब सोलापूरच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल परवाला अजित पवार यांना राज्य शिखर बँकेप्रकरणी क्लीन चिट दिलेली आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे पंढरपूरचे नेते अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य शिखर बँकेकडून जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. कसं पाहता. असं हे सगळं होणार, हे सगळं होत राहणार, त्याला काय अर्थ नाही. हे सगळं सत्तेचा माज आहे. सत्तेचा माज येणाऱ्या काळामध्ये जनता उतरवेल. ही सेम परिस्थिती 77 साली दिसत होती की शासन अति करत होतं आणि लोकांनी लोकप्रिय असलेल्या इंदिरा गांधींचा पराभव केला होता. आणि तेव्हाही अशीच परिस्थिती होतं की अरे इंदिरा गांधींविरुद्ध चेहरा कोण, इंदिरा गांधींविरुद्ध चेहरा कोण, इंदिरा गांधींविरुद्ध चेहरा कोण. चेहरा कोणाला न सांगता गपचूप मोरारजी देसाईसारखा एक ज्येष्ठ नेता येऊन बसला. त्यामुळे चेहऱ्यावरती निवडणूक लढवली जात नाहीत. लढवली जाते ती प्राप्त परिस्थितीवरती. ती प्राप्त परिस्थिती काय, आम्ही गॅरंटी देतो 500 रुपयाला आम्ही गॅस विकू, आम्ही गॅरंटी देतो 50 ते 60 रुपयामध्ये आम्ही डिझेल आणि पेट्रोल विकू, आम्ही डाळीचे भाव कमी करू, आम्ही शेतकऱ्यांचं जीवन आसान करू, जे शरद पवार यांनी कायम केलेलं आहे. तेव्हा ह्याच्यावर बोलू ना, ह्याच्यावर चर्चा करा ना.
कसल्या नाती गोती आणि कसल्या कसल्या घाणेरड्या गोष्टींवरती चर्चा करताय. अहो या ईव्हीएम मशीन तुम्हाला समुद्रात सुद्धा आढळतील. एकदा जाऊन समुद्रात कोणाची डुबकी मारायला सांगा. थँक्यू सर. पत्रकारांचं पण लक्ष ठेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.